समोर बातमी आता आलेली आहे हो. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या प्रकरणाची, नेमकी ही गोष्ट काय आहे, नेमकी याचं प्रकरण डिटेल काय आहे? हे जे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची जी कोर्टाची जी ही केस आहे ही 2022 पासून चालू आहे. 2022 करुणा शर्मानी बँड्रा मॅजिस्ट्रेट कोर्टात महिन्याला 5 लाख रुपये ते 25 लाख रुपये मिळावे म्हणून एक कंप्लेंट दाखल केली होती. कंप्लेंट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हे जे कायदा आहे, ह्या कायद्याखाली कुठलीही महिला कुठल्याही माणसाकडून जिच्याबरोबर संबंध असेल महिन्याला मेंटेनन्स असे पैसे मागू शकते. 2022 तिने 5 ते 25 लाख महिन्याला मिळावे अशी तिने केस केली होती. ह्या केसचा हिअरिंग वेळोवेळ चाललेला होता. नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2024 कोर्टाने सगळे आर्ग्युमेंट ऐकून एक इंटरिम ऑर्डर राखीव ठेवलेला होता. 4 फेब्रुवारीला, आज नव्हे, 4 फेब्रुवारी 25 कोर्टाने आपला इंटरिम ऑर्डर पारित केला. त्यात कोर्टाने फक्त एवढं म्हटलेलं आहे की ही जी महिला आहे ही महिलाबरोबर मुंडे साहेबांनी आपले संबंध कधी लपवले नव्हते. स्वतः त्यांनी मान्य केलेला होता की तिच्याबरोबर त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिप होता पास्टमध्ये, म्हणून तिला निर्वाहासाठी इंटरिम मेंटेनन्स म्हणून प्रत्येक महिन्याला लाख रुपये किंवा सव्वा लाख रुपयेपर्यंत द्यायला पाहिजे अशी ऑर्डर आहे. ही 4 फेब्रुवारीला आहे. ह्या ऑर्डरमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, फिजिकल अब्यूज, फायटिंग वगैरे असं काहीही नाही आहे. फक्त त्या नियमखाली कुठलीही महिला मागू शकते आणि मुंडे साहेबांनी पास्टमध्ये ह्या महिलेबरोबर आपले लिव्ह इन रिलेशनशिप हे मान्य केलेले होते, म्हणून मंथली मेंटेनन्स म्हणून तिला लाख रुपये, फक्त लाख किंवा सव्वा लाख रुपये देण्याची अशी ऑर्डर आहे. ऑर्डरमध्ये दुसरं मुंडे साहेबांबद्दल त्यांच्या कुठल्याही रिलेशनशिपबद्दल काहीही लिहिलेलं नाही. पण याच्यामध्ये आता जे समोर पाहिलं त्यांच्याकडून दावे केले जात होते की त्यांच्या म्हणजे फक्त पोटगीचा विषय नाही तर इतर गोष्टींच्या बाबतीत ही ऑर्डर काही दिली आहे कोर्टाने? कोर्टाची ऑर्डर माझ्याकडे आहे. कोर्टाच्या ऑर्डर आता मी बघतोय. टोटल ऑर्डर कोर्टाची ही आहे 24 पॅराग्राफची, 24 पॅराग्राफ्स, 25 पॅराग्राफची. त्याच्यामध्ये पॅराग्राफ नंबर 23पर्यंत कोर्टाने फक्त दोघं बाजूंची जे काय सबमिशन्स आहेत ते रेकॉर्ड केलेलं आहे. आणि पॅराग्राफ 24 आणि 25 कोर्टाने एवढंच म्हटलेलं आहे की ही जी लेडी आहे तिचं रिलेशनशिप मुंडे साहेबांबरोबर ॲडमिट झालेलं आहे. म्हणजे मुंडे साहेबांनी स्वतः मान्य केलेलं होतं एका दुसऱ्या प्रकरणात की हो, माझ्या तिच्याबरोबर पास्टमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप होता, म्हणून तिला इंटरिम मेंटेनन्स म्हणून 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे. त्याशिवाय दुसरं कुठलीही फाइंडिंग नाही, कुठलाही ऑब्झर्वेशन नाही आहे. पोटगीचा वगैरे काही विषय नाही आहे. ती बायको आहे हे पण विषय नाही आहे. तिच्याबरोबर काय फिजिकल अब्यूज झाला हे पण विषय नाही आहे. असं कुठलाही विषय नाही आहे. हे सगळे प्युअरली रूमर्स आहेत. कोर्टाची ऑर्डरची कॉपी मी तुम्हाला देतो, तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की असं काहीच नाही.